रोज रोज चपाती आणि भाकरी करून कंटाळा आला असेल तर ही सोपी आणि पटकन होणारी तसेच पौष्टिक रेसिपी आपण करूया. इथे 1 कप नाचणीचे पीठ घेतलेले आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि 1 कप पाणी घालून व्यवस्थित हे मिश्रण आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे. जाडसर बॅटर तयार झाले, पण मला अजून थोडं पातळ हवं आहे. त्यामुळे मी अर्धा कप इथे आणखीन पाणी घातलेलं आहे आणि पातळसर बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता डोसा पॅन मी इथे तापत ठेवलेला आहे आणि डोसा पॅन गरम झाल्यानंतर मी इथे पातळसर छान डोस्याप्रमाणे हे पीठ पसरवून दिलेलं आहे. आधी आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गरज असल्यास तुम्हाला घालायचे आहे आणि नंतर हाय फ्लेम करून 1 मिनिटभर आपल्याला ठेवायचं आहे. अगदी कुरकुरीत मस्त इथे नाचणीचा डोसा छान तयार झालेला आहे. अगदी 5च मिनिटात खूप जाळीदार झालेला आहे. पहा तुम्ही. तर हा डोसा मस्त गरमागरम तुम्ही सॉस चटणीसोबत किंवा इतर कोणत्याही भाज्यांसोबत मस्त गरमागरम सर्व करू शकता. अगदी 5 मिनिटात होतो. खूपच सुंदर जाळीदार आणि अगदी कुरकुरीत हा असा डोसा तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा तुम्ही हा असा जाळीदार कुरकुरीत अगदी 5 मिनिटात होणारा डोसा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा काय झाला आहे. थँक्यू.